आपल्याला मका लावायची तयारी करायची आहे, तर एवढ्यात पावसाने पण उघड दिली, तर म्हटलं मकाची वावरं तयार करू. आपण एका प्लॉटला आहे ना 15 दिवसापूर्वीच रोटा मारून ठेवला होता, पण पावसामुळे चाललं होतं सरी पाडायचं काम, ढकलत ढकलत पुढं पुढं. तर फायनली पाऊस उघडल्यामुळं आज वेळ भेटला, मग गेलो सरी पाडायला. तर ते वावर पण लय वालचाट होतं, कारण त्याला रोटा मारून ठेवलेला होता ना. तर मोकार निब्बार झालं. पाहू आता काय होतं ते, मका लावता आली म्हणजे बरं होईल. मग काय सरी पाडून झाली, रोटा जोडला. आता आपण कालच्या वावराला कल्टिवेटर मारलं ना, त्याच वावरात आपल्याला रोटा मारायचा होता. मग काय रोटा जोडला आणि गेलो वावरामध्ये. आता या वावरात आपण नांगरणी न करता डायरेक्ट आपण रोटा मारू राहिलो. आपण काय केलं तर काल सरी फोडून घेतली होती आणि आज डायरेक्ट रोटा मारलाय. आता आपल्याला या प्लॉटमध्ये मका करायची आहे. आपण मका ही सरी पद्धतीनं करणार आहे आणि ती हाताने बायांकून लावून घेणार आहे. आता आपल्याला उद्या या प्लॉटला आपण सरी पाडणार आहे आणि नंतर मका लावायची आपण तयारी करणार आहोत. आता काही शेतकरी मका करताना पेरून करतात, काही टोकन यंत्रणे करतात, तर काही हाताने लावून करतात. कोणत्या मकाचं उत्पन्न जास्त निघतं तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. आता मी तर करणार